नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्या काव्य आणि पार्थचा बहारदार रोमांस रंगला आहे. खूप एन्जॉय करत आहेत, परंतु त्यांचा तिकडे हनीमून चाललाय आणि इकडे ही रम्या शांत बसेल असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे ती आता फार्म हाऊसवर जाऊन खूप मोठं सत्य शोधून काढणार आहे. ते तुम्हाला कळलंच असेल, कारण ती आता काव्य आणि जीवाचा फोटो तिला तिथे सापडणार आहे. मित्रांनो, आता खरंच खूप मोठा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता इथे छानपैकी तयारी चाललेली आहे. सगळेजण किचन म्हणजे आई आणि हे दोन जोड्या अशा किचन मध्ये बसून छान गप्पा मारत आहेत. मानिनी या सगळ्यांची फिरकी घेत आहे. त्यांना विचारत आहे, अरे तुमचं काही प्लॅनिंग आहे की नाही? तुम्ही तयारी करा, जा पटापट आवरायला घ्या. तुम्ही कधी आवरणार? मस्त छान एन्जॉय ट्रिप करा. कारण ही सगळी आयडिया मानिनीचीच असते. त्यामुळे तिला असं वाटत असतं की आपल्या या दोन्ही मुलांनी आणि आपल्या दोन्ही सुनांनी बाहेर कुठेतरी छान फिरून यावं. परंतु तिला आधीच्याच गोष्टीमुळे खूप धसका भरलेला असतो, कारण आधी ते गेलते बाहेर फिरायला फार्म हाऊसवर, परंतु तिथे खूप मोठा घात झाल्यामुळे त्याच्यामुळे तिच्या मनात अजून काही धाकधूक असत होत असते. परंतु कसं असतं ना, झालेल्या गोष्टी पुन्हा होत नाहीत. कारण आता काव्या सुद्धा बोलते की मागच्या वेळी जे झालं ते आता बदललंय. माणसं बदलली, हवा बदलली, सगळं काही वातावरण बदलले, सगळंच काही बदलून गेलंय. त्यामुळे आता तरी असं काही होणार नाही, आता छान ट्रिप होईल. त्यामुळे सगळेजण फार खुश असतात आणि आता मस्तपैकी पॅकिंग करायला घेतात. इकडे नंदिनी जीव काढू काढू ती वरची बॅग काढत असते आणि हा जीवा तिच्याकडे नुसता पाहतच राहतो. नंतर बॅग काढता ती बॅग आहे ना, जीवा तिथे जातो तर बॅग त्यालाच लागते. त्यामुळे तो आता इतका नाटक करतो ना, हटकून माझ्या डोक्याला लागलंय, कानाला लागलंय, होटाला लागलंय, गालाला लागलंय आणि हटकून ती बिचारी फुंकर घालत असते. नंदिनी पण ना खरंच त्या जीवाची एवढी घोळात येते ना, तो तिची मस्करी घेत असतो, तिला खोटं सांगून हटकून तिच्याकडून काय म्हणतो सेवा करून घेत असतो आणि ही बिचारी करत असते. पण नंतर तिला कळतंच की हा जीवा नाटक आहे, तो नाटकं करतोय. पण मित्रांनो, आता यांची ट्रिप खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होणार आहे. आता हे चौघजण मस्त छान नटून थटून तयार होऊन छान आता त्यांच्या बॅगा घेऊन मस्तपैकी कारमध्ये चाललेले आहेत. परंतु त्यांना अचानक कॉल येतो की तुम्ही ट्रिपला नाही जाऊ शकत, तुमची ट्रिप कॅन्सल करा, काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. मग जीवा बोलतो, ठीक आहे, आपण तिकडे नाही जाऊ शकत, आपण आपल्या फार्म हाऊसवर जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. असं थोडी ते मागच्या वेळेस झालं ते आता होईल, सगळं काही चेंज झाले ना. मग आता काय असतं, जीवा आहे ना गाईड असतो, जीवाला आहे ना नॉलेज असतं जास्त, त्यामुळे तो बोलतो की आपण आपल्या फार्म हाऊसवर जाऊ. मग आता फार्म हाऊसवर ते जायच्या आधीच तिथे रम्या आणि वसुधा त्या पोहोचलेल्या असतात आणि त्या प्रूफ गोळा करत असतात आणि त्यांना खूप मोठं सत्य हाताला लागतं, खूप मोठं प्रूफ भेटतं. ते म्हणजे की त्यांना भेटतो जीवा आणि काव्याचा फोटो. बापरे, ते पाहून आता रम्यात राहताना सळसळच करत आहे, बोलत आहे की आता तर मी हिचं सत्य बाहेर आणणारच, काही होऊ दे, उद्या मी आता घरच्यांना सगळ्यांना हे सगळं सांगणार. आता आपल्याकडे खूप मोठं प्रूफ आपल्या हाती लागले. आता जेव्हा नंदिनीला कळे ना की तिचा जीवा हिच्या मागे काय गुलछडी उडवतोय, तेव्हा कळेल नंदिनीची अवस्था काय होती ते मला बघायचे. आणि काव्या, माझा पार्थ आता चक्क मला भेटेल, इतक्या ह्या गोष्टीने ती तडफडत आहे. परंतु इकडे आता त्यांना भनक लागते तेव्हा की खाली हे काव्या, जीवा, पार्थ, नंदिनी हे सगळे आलेले आहेत. तेव्हा त्या पटकन बाहेर जातात, लपून बसतात आणि आता हे चौघेजण आतमध्ये जातात. तरी जीवाला डाऊट येतो की फार्म हाऊसची वरची रूम मधली लाईट फ्लिक का करत आहे, लाईट चालू का आहे, कोणी आहे का तिथे. जीवाला तरी भास होतोच. परंतु ह्या इथल्या चतुर असतात त्या, म्हणजे हे चौघेजण वरती जावं असतो त्या पटकन तिथले लाईट वगैरे बंद करून तिथून पटकन सटकतात. ते पण प्रूफ घेऊन सटकतात. आता हे चौघेजण वरती जातात, छान मस्त फ्रेश होतात. आता संध्याकाळची वेळ असते, छान जेवण वगैरे करतात आणि नंतर मग आता चौघांचा म्हणजेच तेच काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी यांचा छान बहारदार रोमांस रंगणार आहे. ऍक्च्युली ते तर हनीमूनसाठी आलेलेच नाही, ते तर फिरायलासाठी आलेले असतात. परंतु आता रात्र झालेली आहे आणि आता त्या चौघांमध्ये त्यांचं सगळं काही भांडणं वगैरे मिटून आता ते प्रेमात पडलेले आहेत एकमेकांच्या. म्हटल्यावर एकमेकांच्या जवळ तर येणारच ना. त्यामुळे आता काव्याने सुंदर अशी लाल कलरची साडी घातलेली आहे आणि पार्थनेही लाल कलरचा शर्ट घातलेला आहे. आणि लाल रंग म्हणतात ना प्रेमाचं प्रतीक असतं. आणि हे दोघेही लाल होऊन आता एकमेकांमध्ये एवढे गुंग झालेले आहेत की मस्त, म्हणजे खतरनाक. तर इकडे आपली जीवा आणि नंदिनी सुद्धा काही कमी नाहीत, त्यांचा सुद्धा छान रोमॅन्स रंगलेला आहे. परंतु आता या सगळ्याचं रूपांतर एका विध्वंस गोष्टीमध्ये होणार आहे. कारण आता इथे रम्या आणि वसुधाच्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला आहे. त्यामुळे त्या दोघीजणी आता धम्माका करणार आहे. तर मित्रांनो, आता उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता आपल्याला खरंच कळणार आहे की नक्की आता काय होणार, या दोघी त्यांचं प्रूफ कसं समोर आणणार. तर मित्रांनो, असा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.